ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की सायलीला कळलेलं असतं की प्रियाने खरं तरी ते सदा महिन्याला कुठंतरी गायब केलेलं आहे आणि त्यांच्या जीवाला सुद्धा धोका हे कळल्यानंतर खरी ते सायलीने नंदिनीची मदत घेतलेली असते. ती ते नंदिनीला म्हणत असते की जर आम्हाला कळलं नाही हे दोघे कुठे तर त्यांच्या जीवाला धोका आहे गं, असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणत असते तू अजिबातच काळजी करू नकोस, मी बघते हे सगळं काही, असं नंदिनीने सायलीला म्हटलेलं असतं. आता दुसऱ्या बाजूला सदा आणि मैनाला खरं तरी ते एक डॉक्टर चेकअपसाठी आलेले असतात आणि ते त्यांची ओळख करून तिथल्याच एका बाईने दिलेली असते. आता इथे प्रिया नर्स बनून आलेले असते, तोंडाला मार्क्स असतो त्यामुळे त्यांना अजिबात तिच्यावर संशय येत नाही आणि ओळखायला सुद्धा येत नाही. आता जे डॉक्टर असतात ते सुद्धा खोटे असतात बरं का. ते दोघांनाही ते चेक करत असतात. चेक केल्यानंतर ते इथे म्हणत असतात की तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता आहे, त्यामुळे तुम्हाला एक इंजेक्शन घ्यावं लागेल, असं म्हटल्यानंतर खरी ते प्रिया जी असते ती इंजेक्शनची इकडे तयारी करत असते. दुसऱ्या बाजूला जी काही सायली असते, सायलीने नंदिनीला फोन केलेला असतो. नंदिनी तुला मिळालं का ग आश्रम, पोहोचलीस का, असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणत असते हो अगं वृद्धाश्रम कुठे हे मला कळलंय, मी तिथेच जायला निघाली आहे, तू काळजी करू नको, असंही ते नंदिनीने म्हटलेलं असतं. दुसऱ्या बाजूला जी काही प्रिया असते ती इंजेक्शन द्यायला तयार झालेली असते. ती ते स्वतःच्या मनाशी म्हणत असते मैनावती आणि सदाशिव लोखंडे तुमचे शेवटचे काही तास आता मोजायला लागा, असंही ते स्वतःच्या मनाशी म्हणत असते. पण प्रेक्षकांनो असं काही होणार नाही, ही प्रिया इंजेक्शन देऊ शकणार नाही कारण की नंदिनी तिला अडवण्यासाठी ते येतच असते बरं का. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.